नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 30,000 प्लस जम्बो सिद्धेश्वर हडबेज जम्बो सिरीजमधून आपण या ठिकाणी अंकगणिताचे लेक्चर सध्या बघतो आहोत आणि त्यामधील संख्या या टॉपिकवर आपलं एक लेक्चर झालं आहे। आता दुसरं लेक्चर त्याच टॉपिकवर महत्त्वाचे नवीन वेगवेगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे। भारती पब्लिकेशनचं हे पुस्तक अत्यंत चांगलं, सगळ्या प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये दिसेल। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न होता तो म्हणजे 20 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यामध्ये 8,000 हे 87,625 ते 87,676 पर्यंत क्रमांक आहेत, तर या पुडक्यात एकूण किती रक्कम आहे। मित्रांनो, संख्यांवरील प्रश्न तुम्ही जेव्हा बघता तेव्हा पुस्तकं असतील, पाणी असेल, टाचण्या, अनुक्रमांक, नोटा या संदर्भातील प्रश्न तुम्हाला सातत्याने विचारले जातात। आणि या ठिकाणी तुम्हाला नोटांची क्रमांक दिलेले आहेत, बरोबर। या क्रमांकावरून नोट किती रुपयाची आहे हे दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आधी एकूण नोटा काढाव्या लागतील, नंतर मग त्या नोटा किती रुपयांच्या आहेत हे तुम्हाला या नोटेच्या त्या किमतीवरून लक्षात येणार आहे। आता काढायचं कसं हे बघा, इथे काही महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही सातत्याने लक्षात घेतले पाहिजे। त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला क्रमांक काय आहे, 87,625 पहिला क्रमांक, आणि इकडे शेवटचा क्रमांक 87,676। आपल्यासाठी दोन्ही क्रमांक महत्त्वाचे आहे। आता इथे तुम्हाला जेव्हा एकूण नोटा काढायच्या असतात तेव्हा कोणतं सूत्र वापरायचं, टोटल किंवा एकूण नोटा आपल्याला जेव्हा काढायचे तेव्हा कोणतं सूत्र वापरायचं, तर शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक, शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक वजा, बघा एकूण नोटा काढतायत, शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक अधिक 1, अशा पद्धतीचं सूत्र या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे। म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की शेवटचा क्रमांक आमच्याकडे आहे 87,676 वजा आम्ही करतोय 87,625 पहिला क्रमांक, बरोबर। दोघांची वजाबाकी आम्ही जर करून घेतली आणि त्याच्यामध्ये जर आम्ही एक मिक्स केला, काय त्यामध्ये जर आम्ही एक मिक्स केला, दोघांची वजाबाकी या ठिकाणी येते आहे मित्रांनो ती म्हणजे 51, दोघांची वजाबाकी 51, त्यामध्ये एक मिक्स केला किती झाले 52। म्हणजे तुम्हाला कळालं की एकूण नोटा किती आहेत, 52 आहेत। सरळ सरळ शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक अधिक 1, हे अधिक 1 मला वाटतं फार महत्त्वाचं आहे। आता 52 गुणिले 20, 52 गुणिले 20, 52 दुनी 104, हा शून्य जसाच्या तसा, मला वाटतं उत्तर तुमचं 104 या ठिकाणी आहे। 1040 ज्याला म्हणतो आपण ते उत्तर आहे। ओके, आता तुम्हाला एक लहानसं याच्यावरून एक उदाहरण देतो जे तुम्ही सोडवायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। बघा, 10 रुपयाच्या नोटा आहेत, यामध्ये सुरुवातीचा नंबर आहे 91,235 आलेला आहे प्रश्न, सुरुवातीचा नंबर म्हणतोय हा, आणि शेवटचा नंबर आहे 91,315। ओके, तर या ठिकाणी या नंबरच्या नोटा आहेत, एकूण किती रक्कम याच्यात असणार आहे तुम्हाला ओळखायचं, एकूण किती नोटा आहेत, 10 रुपयाने रक्कम किती होती, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाऊया। प्रश्न इंटरेस्टिंग आहे। एका 400 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक आणण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील। SRPF पुणे पोलीस भरती या ठिकाणी आलेला प्रश्न आहे। या ठिकाणी ऑप्शन तुमच्या समोर आहेत, 400 पानाचं पुस्तक आहे। कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येईल याचा विचार करावा लागेल। या ठिकाणी आज आपण ज्या पद्धतीने सोडवतोय मला वाटतं अत्यंत चांगली पद्धत। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तुम्हाला आधी एकूण एक अंकी संख्या किती ते बघावं लागेल। एक अंकी किती, 1 गुणिले 9 म्हणूया आपण, एक अंकी, त्या ठिकाणी 9 खिळे तुम्हाला लागतील। पुढे तुम्ही 2 अंकीमध्ये गेलात तर 10 गुणिले
10 ते 99 म्हणूया आपण, बरोबर. 10 ते 99 एकूण किती संख्या आहे? 10 ते 99. तर या ठिकाणी 90 आहे, मग 90 गुणिले 2. इथे तुम्हाला 180 खिळे लागतील. आपल्याला 400 पानं आहेत आपल्याकडे, बरोबर. इथे 1 ते 9 पर्यंत 9 खिळे, 10 ते 99 पर्यंत 180 खिळे. त्याच्यानंतर 3 अंकी संख्या जर बघितल्या तुम्ही तर ते सुरू होतात 100 पासून, 100 ते 400. आता इथे जर बघितलं 100 ते 400 पर्यंत, तर त्या संख्या किती येत आहेत? 301 एवढ्या संख्या येत आहेत. आणि त्याच्यावर किती खिळे लागणार? 3 अंकी. 301 गुणिले 3, त्या ठिकाणी 903 खिळे त्या ठिकाणी लागतील, बरोबर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 9 अधिक 903 अधिक 180 या तिघांची बेरीज करायची, तुमचं उत्तर येऊन जात आहे. 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी. काय येत आहे? या ठिकाणी 9 घेतले तुम्ही, खाली 180 घेतले, त्याच्यानंतर खाली 903 घेतले. बेरीज करा तिघांची आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणतं ऑप्शन बरोबर आहे, कोणतं उत्तर बरोबर येतं. किमान बेरीज तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. ओके. आता तुम्हाला पुढे एक लहानसा वेगळा प्रश्न होता या ठिकाणी, निश्चित तुम्ही सोडवू शकता. तर अशा पद्धतीचा प्रश्न होता बघा. एका मुद्रकाने एका पुस्तकावर क्रमांक 1 पासून उलटा प्रश्न दिला होता की क्रमांक 1 आहे, पुस्तक आहे त्याच्याकडे, क्रमांक 1 पासून संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे 402 खिळे वापरले. किती? 402 खिळे वापरले. म्हणजे इथे खिळे दिले तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? उलटा स्वरूपाचा प्रश्न. इथे वरती तुम्हाला पानं दिली होती, खिळे किती वापरायचे सांगितले होते. आता इथे खिळे दिले तुम्हाला 402, पानं किती आहेत ते विचारलेलं आहे. बघूया, काही जणांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जमू शकते. पुढे जातोय मी सोप्या प्रश्नाकडे एकदम. रोमन अंकामध्ये डी भागिले सी बरोबर किती? आता डी म्हणजे काय, सी म्हणजे काय ते तुम्हाला कळायला पाहिजे. आपण रोमन अंकाबद्दल लेक्चर्स घेतलेले आहेत, क्रमिक पुस्तकावर आपले लेक्चर्स अवेलेबल आहे. डी बरोबर 500 हे लक्षात ठेवा. डी बरोबर काय? 500. सी बरोबर 100. मग 500 भागिले 100 काय? 500 भागिले 100 किती येत आहेत? 5. आणि मग 5 साठी आपण कोणता रोमन अंक वापरतो? 3 नंबरचा. ओके. मला वाटतं सोपा प्रश्न होता. तुम्हाला एक प्रश्न असाही विचारलेला होता या ठिकाणी की रोमन अंकामध्ये लिहिलेली या ठिकाणी ही संख्या तुमच्यासमोर जी दिसते स्क्रीनवर, ही संख्या आणि पुढे दुसरी संख्या दिली होती की खाली जी लिहितोय मी ती संख्या, या दोन्ही संख्यांमधील फरक तुम्हाला विचारला होता. निश्चित ज्यांचा थोडासा अभ्यास आहे रोमन अंकासंदर्भातला, थोडक्यात वजाबाकी करायची आहे दोन संख्यांची. कोणत्या आहेत या संख्या? मुद्दाम मी टाळतोय ते सांगण्यास. तुम्हाला या दोन्हींची वजाबाकी करायची आहे आणि फायनल कोणती संख्या येते ती रोमन अंकामध्येच विचारलेली होती त्या ठिकाणी. ओके. ऑप्शन होते इथे एक्स दिला होता, V22 7, त्याच्यानंतर इकडे 8 हा एक ऑप्शन दिला होता, V33, आणि IX असा एक चौथा ऑप्शन पुन्हा दिला होता. बघूया आपण काही क्लिक होतंय का, किती जणांना जमतंय ते. पुढे आपण जातो आहोत बेरीज करा नावाचा हा प्रश्न. बेरीज करायची 5 1/2 अधिक 2 3/4. दोन संख्येची बेरीज करायची. सोलापूर पोलीस भरतीला आलेला प्रश्न, SRPFला आलेला प्रश्न. खाली तुमच्यासमोर विविध ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. आता बेरीज करायची म्हटल्यावर या ठिकाणी 5 1/2 म्हणजे तुमच्या लक्षात येईल सरळ सरळ काय आहे? 5.5 आहे, बरोबर. 1/2 अधिक 2 3/4. आता याची व्यवस्थित मांडणी आम्हाला कशी करायची ती आधी लक्षात घ्या. आता इथे 2 ने 5ला गुणावं लागेल. 2 पंचे 10 अधिक 1 11. 2 जसंच्या तसं खाली घेतलाय आपण छेदस्थानी, वरती किती येतात? 11 येत आहेत. इकडे पुन्हा हे 4 जे आहेत हे छेदस्थानी जशीच्या तशी घेतले. 4 दुनी 8, 8 आणि 3 पुन्हा ही सुद्धा काय होत आहेत? 11 येत आहेत. आता इथे 2 आणि 4चा लसावी जर तुम्ही बघितला तर तो येतोय 8, तो खाली घेऊन घेतला आपण. पुढे वरती जे आहे 11 गुणिले 4, 11 चौक 44, तिरपा गुणाकार, आणि 11 दुनी 22. 44 अधिक
22 या ठिकाणी होणार आहे. मग 44 अधिक 22 किती झाले? 66. 66 भागिले 8. मग आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 66 भागिले 8 याला तुम्हाला वरती जो ऑप्शन दिले या ऑप्शननुसार जर न्यायचं असेल तर काय करावं लागेल? आता आपण या ठिकाणी 2ने भाग देऊन घेऊ. 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6. बघा वरती ऑप्शनमध्ये 2 छेदस्थानी 2 आहे, 4 आहे, 4 आहे. आधी 4च्या येणे जाऊ आपण, कारण 3 ठिकाणी 4 दिलेले आहे छेदामध्ये. आता 33/4 तुमच्याकडे आलेले आहे सध्या. किती? 33/4. मग इथे जर बघितलं तुम्ही 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंच 20, 4 पंच 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32. म्हणजे तुम्ही इथे जर गेले 4 8 32 आणि वरती उरला 1 33चा, म्हणजे 8 1/4 हे उत्तर तुमचं या ठिकाणी येतं आहे. ओके, आणि ते उत्तर इकडे ऑप्शनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने उत्तर येतं. आता पुढे एक वजाबाकी सुद्धा विचारलेली होती, नक्कीच तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणूया. 5/3 वजा 5/7 बरोबर किती? आणि ऑप्शन होते 20/21, दुसरा होता 35/21, तिसरा ऑप्शन होता 21/20. पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत. आणि चौथा ऑप्शन होता 21/35. बघूया आपण वजाबाकी किती जण बरोबर सोडवत आहेत, योग्य सोडवता आहेत. आणखी एक कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी या ठिकाणी मी देऊ इच्छितो, ते म्हणजे 7/3 वजा 5/3 अशा पद्धतीची वजाबाकी विचारलेली होती. आणि त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये होते 4/3, दुसरा ऑप्शन होता 2/3. नक्कीच तुम्ही हे कॅल्क्युलेशन कराल आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल. ते देणं अपेक्षित आहे, जास्तीत जास्त सराव करणे तुम्ही अपेक्षित आहे. असे 4 ऑप्शन होते. बघूया किती जणांची उत्तरं या ठिकाणी बरोबर येत आहेत ते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो आहोत. या ठिकाणी सोपं कॅल्क्युलेशन आहे अत्यंत. 0.5 गुणिले 0.05 गुणिले 0.5 तिघांचा गुणाकार. आणि मला वाटतं फार सोपा प्रश्न आहे. काय सरळ सरळ काय करायचं आता इथे बघा, तुम्ही समजा अशा पद्धतीने एकदम सोप्या ह्याच्यात आपण मांडणी करून घेतली याची. इथे 0.5 घेतला सुरुवातीला, नंतर इथे 0.05 आहे, नंतर पुन्हा तो 0.5 आहे. मित्रांनो तिघांचा सरळ सरळ काय करून घ्यायचं, 5 × 5 = 25 आणि 25 × 5 = 125. 125 हा गुणाकार तुमचा येतोय बरोबर. मात्र 125 गुणाकार आल्यानंतर तो हे जे आहे या ठिकाणी किती याच्यानंतर पॉईंट द्यायचा, किती अंकानंतर, ते जर तुम्हाला इथे बघायचं असेल तर तुम्हाला ते पॉईंट मोजून घ्यावे लागतील. 1 2 3 3 दशांश आहे समजा, हे आपण ते मोजून घेतले. तुमच्या लक्षात येईल की 3 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे 1 अंक आहे, इकडे 2 अंक आहे आणि इथे 1 अंक आहे. म्हणजे 1 आणि 2 3 आणि 1 4. म्हणजे तुम्हाला 4 पॉईंट देऊन नंतर तुम्हाला 0 इकडे टेकवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला इथे 0.0125 असं लिहावं लागेल. 4 अंकानंतर तुम्हाला इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीचं उत्तर तुमचं इथे येणार आहे. आणि मला वाटतं इथे 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये ते आहे ऑलरेडी. आता एक लहानसा भागाकार या ठिकाणी विचारला होता बघा, 64 भागिले 0.08 उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न तोही अत्यंत सोपा, पण थोडंसं डोकं निश्चित लावावं लागेल. 0.573 अधिक 0.0214 अधिक 0.00035 यांची बेरीज करायची आहे. ऑप्शन्स तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं उभी मांडणी करा, व्यवस्थित पद्धतीने बेरीज करा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या.
ओके, अत्यंत सोपा प्रश्न, मात्र कॅल्क्युलेशन करावं लागेल. वही पेन हातात असला पाहिजे. वही पेन हातात असेल त्या विद्यार्थ्यांना निश्चित मजा येईल. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेतो आहोत. हाटके 3475च्या नंतर येणारी 5वी समसंख्या व 8वी समसंख्या यांच्या बेरजेतील शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक दिसून येईल? प्रश्न अवघड निश्चितच नाही आहे. व्यवस्थित जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर मला वाटतं कळेल. आता इथे सरळ आहे तुमच्यासमोर संख्या कोणती दिली आहे? 3475. याच्यानंतर येणारी 5वी समसंख्या तुम्हाला विचारली आहे. आता 5वी सम म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही 3475, 75 ही याच्यानंतर पहिली सम किती येईल? 75च्या नंतर 76 समजा, 3476, नंतर 3478 दुसरी आहे, 3480 तिसरी आहे, 3482 चौथी आहे आणि 3484 पाचवी आहे. म्हणजे इथे तुमच्या समोर संख्या काय येते? 3484 पाचवी संख्या. 6वी काय? 86, 3486, त्याच्यानंतर 3488 आणि 3490. काय? 3490. म्हणजे 3484 आणि 3490 अशा दोन त्या संख्या आल्या. यांच्या बेरजेतील शतक व दशक स्थानी असलेले, आता बघा या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. सगळ्यात आधी इथे तुम्ही म्हटले 3484 आणि 3490 दोन संख्या आल्या. आता इथे आहे तुमच्यासमोर 3484, पुढची आहे 3490. दोघांची तुम्ही बेरीज केली. बेरीज किती येते? इथे 404 तुम्ही घेतला, 8 9 17 या ठिकाणी आला. हातच्याला 1 तुम्ही घेतला आहे, 4 आणि 4 8 आणि इथे 9 आला आहे, 3 आणि 3 6. 69 74 ही संख्या ती आली. बेरीज ती. या बेरीजेतील शतक आणि दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता शतक स्थानचा अंक आहे 9 म्हणजेच 900. दशक स्थानचा अंक आहे 7 म्हणजे 70. 900 वजा 70 काय येईल? वजाबाकी येते 830. म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलेले आहात. मात्र असे प्रश्न सोडवण्याची तुम्हाला सवय असली पाहिजे. काय? सवय असली पाहिजे, त्याचा सराव तुमचा असला पाहिजे, तो लक्षात राहू द्या. पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न. एका संख्येत 7 हा अंक 2 वेळा आला आहे. त्यापैकी एका 7ची स्थानिक किंमत दुसऱ्या 7च्या स्थानिक किमतीच्या 1000 पट आहे, तर ती संख्या कोणती? आणि खाली ऑप्शन आहेत. काय? 7 2 वेळा आला आहे. ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. त्यापैकी एका 7ची स्थानिक किंमत ही दुसऱ्या 7च्या स्थानिक किमतीच्या 1000 पट आहे. म्हणजे तुम्हाला इथे सरळ 1000चा फरक असला पाहिजे दोन्हीमध्ये. मग तुम्ही इथे जर गेले खाली ऑप्शनमध्ये तुम्ही जर गेलात तर समजा या ठिकाणी आपण 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊया डायरेक्ट, कारण की 1000 पटचा फरक तुम्हाला पाहिजे. आता इथे जर बघितलं तुम्ही 7 मध्ये फक्त 1चा फरक आहे. दोन्ही 7 शेजारी शेजारी आले. 1000 पट या ठिकाणी येणार नाही. 1000 पटसाठी 4थ्या क्रमांकावर किमान तो असला पाहिजे. इथेही ते चुकतंय, इकडेही चुकतंय. इथे जर बघितलं तुम्ही 78 572 तर इथे 78 572. या ठिकाणी 7ची किंमत जर बघितली तुम्ही तर ती किती येते? 70000. ओके. आणि इकडच्या 7ची बघितली तर 70 आणि 70000. 70ची 1000 पट म्हणजे 70000 होते या ठिकाणी. म्हणजे तुम्ही तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनसोबत या ठिकाणी जाऊ शकतात किंवा ते जाणं योग्य आहे. आणखी एक सोपा प्रश्न असाही होता बघा, तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देता येणं शक्य आहे. तो असा होता, ही संख्या दिली होती 5 76 35 42. नक्कीच उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. या संख्येमध्ये 4ची स्थानिक किंमत किती असं विचारलं होतं, या 4ची. आणि मग खाली ऑप्शन इंटरेस्टिंग होते. ऑप्शन होते 4 गुणिले 10चा चौथा घात. दुसरा ऑप्शन होता 4 गुणिले 10चा तिसरा घात. तिसरा ऑप्शन होता 4 गुणिले 10चा वर्ग. आणि चौथा ऑप्शन होता 4 गुणिले 10चा पहिला घात. आता उत्तर तुम्हाला इथे इंटरेस्टिंग द्यायचं आहे. 4ची स्थानिक किंमत आणि ऑप्शन, कारण ऑप्शन इंटरेस्टिंग आहेत या ठिकाणी. पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आणि हा तुमच्यासाठी. या ठिकाणी ही संख्या तुम्ही बघताय 2700067. या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? हा 7 आणि हा 7. नक्कीच दोघांची किंमत काढा आणि ऑप्शनवर क्लिक करा.
चला, अशा पद्धतीने विविध प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. आणखी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न या ठिकाणी मी देतो निश्चितच. बघा, 3 गुणिले 3 गुणिले 3 असे 5 वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल? नक्कीच ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.